दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सोलापुरातील भारतीय विद्यापीठ बाल विकास मंदिरामध्ये शुक्रवारी अर्थातच 4 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्तानं दिंडी सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण केली होती। हातामध्ये टाळ, पताका, तुळशी वृंदावन घेऊन दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थी उपस्थित झाले होते। यावेळी आकर्षक रांगोळी काढून पालखी सजवून श्री विठ्ठलाच्या भक्तिगीतानं भक्तिमय वातावरणामध्ये शाळेच्या परिसरात ही दिंडी काढण्यात आली। यावेळी पालखीचं पूजन ग.सा. पवार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ व्ही डी गोळे आणि बालविकास विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांच्या हस्ते करण्यात आलं। पालखी पूजनानंतर शिक्षकांनी भजन म्हटलं। पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा जयघोष करण्यात आला। या प्रसंगी विठ्ठलाच्या वेशभूषेमध्ये मोठा गट पूर्वामधील चिरंजीव रुद्र जुजगार आणि रुक्मिणी मातेच्या वेशभूषेमध्ये मोठा गट चित्रामधील कुमारी वेदिका घोडके हे विद्यार्थी होते। विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचं बालविकासच्या मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांनी श्रीफळ आणि गुलाबाचं फूल देऊन कौतुक केलं। या दिंडी सोहळ्याप्रसंगी पालक बंधू भगिनींनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला। हा दिंडी सोहळा मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षिका वैशाली शिंदे, संतोषी शेंडे, श्रीमती दीपा तोटद, भाग्यश्री मेहत्रे, भाग्यश्री शिरसीकर, वृषाली इनामदार तसंच लेखनिक अनिल माने, सेविका गौराबाई हलसंगी मावशी आणि प्राजक्ता मोकाशी मावशी यांच्या सहकार्यानं भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला। यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।